फडणवीसांचा विरोध डावलून नवाब मलिक अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होणार। वांद्रे आणि चेंबूर मधील जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं नागरिकांना आवाहन। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्या, शिंदेंचे आमदार रामदास कदमांची फडणवीसांकडे मागणी। चव्हाण यांच्या निष्क्रियतेमुळे मुंबई गोवा महामार्ग पूर्णच असल्याचा आरोप। उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलत बोलत मी खुलेआम गुवाहाटीला गेलो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट, लपून छपून गुवाहाटीला गेलो नसल्याचंही स्पष्टीकरण। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता, लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची सूत्रांची माहिती। पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। तर 5 वर्षात राज्याच्या तिजोरीवर तब्बल 4,60,000 कोटींचा बोजा। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर, आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत सुप्रिया सुळेंचं नाशिक दौऱ्याला प्राधान्य। तर भास्कर भगरेंना बांधली आहे सुप्रिया सुळेंनी राखी। राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह, सुषमा अंधारेंनी बांधली उद्धव ठाकरेंना राखी। तर चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी साजरा केलाय रक्षाबंधन। भावना गवळींनी बांधली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी। स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुनावणी होणार, राहुल गांधींना पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश। तर समन्स मिळूनही गैरहजर राहिल्यास अटकेचं वॉरंट निघण्याची शक्यता। मुंबईत कालच्या रविवारची आतापर्यंत सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंद, सर्वसाधारण तापमानापेक्षा 3 डिग्रीनं अधिक। वायनाडमधील लँडस्लाइडचा सीसीटीव्ही समोर, 600 पेक्षा जास्त जणांनी जीव गमावला। आधी पाण्याचा झोत आणि नंतर माती आल्याचं सीसीटीव्हीतून उघड।